नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररीत या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 21 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत आझाद हिंद सरकार याचा स्थापना दिन कधी असतो, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे स्थापन झालेले आहे, चक्रीवादळ टायफून हालोंग 2025 हे कोणत्या ठिकाणी आलेले आहे आणि प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. ते कोणत्या कोणत्या त्यांच्या रोलसाठी ओळखले जातात ते देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. 11वी आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा भारतामध्ये कुठे झालेली आहे? त्याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 11वी आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा याची संपूर्णपणे डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. कारण या स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके पटकावलेली आहेत आणि भारताचा कितवा क्रमांक आहे ही संपूर्ण बातमी आपण पाहिलेली आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे आपल्याला या संबंधित प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात असू द्या, ही स्पर्धा तुम्ही हवं असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 21 ऑक्टोबर 1943 हा दिवस आझाद हिंद सरकारची स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. सिंगापूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी सरकार स्थापन केलेले होते. यालाच आझाद हिंद सरकार असे देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी या दिवशी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा देखील केलेली होती. 21 ऑक्टोबर 2016 उडान योजनेची घोषणा या दिवशी करण्यात आलेली होती. या योजनेचे घोषवाक्य होते, पुढे देश का आम नागरिक. तर याचा प्रारंभ होता 27 एप्रिल 2017, म्हणजे 27 एप्रिल 2017 या दिवशी ही योजना सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु या योजनेची घोषणा मात्र 21 ऑक्टोबर 2016 या दिवशी करण्यात आलेली होती. 21 ऑक्टोबर 1934 जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची या दिवशी स्थापना केली गेलेली होती. लक्षात असू द्या, आपल्याला पॉलिटिकल पार्टीज या संबंधित देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1934 साली 21 ऑक्टोबर या दिवशी जयप्रकाश नारायण यांनी केलेली आहे. तसेच 21 ऑक्टोबर 1951 या दिवशी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केलेली आहे. म्हणजेच भारतीय जनसंघ ही जी काही पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, हा सध्याच्या भाजपा या पक्षाचा एक पूर्वीचा पक्ष देखील मानला जातो. त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 21 ऑक्टोबर 1833 स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा आज जन्मदिवस. म्हणजे लक्षात ठेवा, 21 ऑक्टोबर या दिवशी स्वीडिश संशोधक जे आहेत अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झालेला आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आझाद हिंद सरकारची स्थापना कधी झाली? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1942, पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर 1943, पर्याय क्रमांक 3 23 जानेवारी 1944 आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1930. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर 1943. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा आझाद हिंद सरकार याचा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. याचा स्थापना दिनांक पुन्हा एकदा सांगतो, 21 ऑक्टोबर 1943. या हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या देशामध्ये केलेली होती आणि याचे संस्थापक होते नेताजी सुभाषचंद्र बोस. या हिंद सरकारचे आझाद हिंद सरकारचे उद्दिष्ट काय होते? तर भारतावरून ब्रिटिश सत्ता उलथवून टाकणे आणि स्वातंत्र्यप्राप्त भारत स्थापन करणे. या आझाद हिंद सरकारचे घोषवाक्य होते जय हिंद आणि या आझाद हिंद सरकारची राजधानी होती पोर्ट ब्लेअर, जी सध्याच्या अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे. या संपूर्ण आझाद हिंद सरकारचे सैन्य म्हणजे इंडियन नॅशनल आर्मी INA या नावाने ओळखले जाते, ज्याला आझाद हिंद सेना देखील म्हटले जाते. आझाद हिंद सरकारने जपानच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा छेडलेला होता आणि स्वातंत्र्य संग्रामाला नवीन दिशा देखील दिलेली होती. या संपूर्ण सरकारचे महत्व काय आहे? तर आझाद हिंद सरकारने भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा ज्वलंत आत्मविश्वास निर्माण केला आणि स्वातंत्र्य नंतरच्या भारतासाठी एक प्रेरणादायी पाया देखील घातलेला होता. अतिशय महत्वाची अशी संस्मरणीय अशी घोषणा म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे
जगप्रसिद्ध असे वाक्य आझाद हिंद सरकारच्या सेनेमध्ये म्हटले जायचे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 बेंगळुरू, पर्याय क्रमांक 3 हैदराबाद आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. याचा उद्घाटन दिनांक आहे 12 ऑक्टोबर 2025 आणि उद्घाटन कुणाद्वारे झालेले आहे? तर टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्राम म्हणजे टी चिपद्वारे झालेले आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच संग्रहालय आहे. त्यामुळे आपल्याला या संबंधी प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे कुठे आहे? तर लक्षात असू द्या, हैदराबाद, तेलंगणा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. टायफून हालोंग 2025 कुठे निर्माण झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 2 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 3 प्रशांत महासागर आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर फिलिपाईन समुद्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर फिलिपाईन समुद्र. नुकतेच उत्तर फिलिपाईन समुद्रामध्ये टायफून हालोंग 2025 हे चक्रीवादळ आलेले आहे. लक्षात ठेवा, अमेरिका किंवा जपान या परिसरामध्ये जे काही चक्रीवादळ येतात त्यांना टायफून असे संबोधले जाते. तर आपल्याकडे जे म्हणजे भारतीय उपखंडामध्ये जे काही चक्रीवादळ येतात त्यांना सायक्लोन असे म्हटले जाते. हे काही थोडेसे डिफरन्स ऑफ नेम्स आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं आवश्यक आहे. जपानच्या इजू बेटाला या चक्रीवादळ टायफून हॉलमुळे मोठा तडाखा बसलेला आहे. आता याच अनुषंगाने नुकतीच काही आलेले चक्रीवादळे आपण पाहूयात. शक्ती हे जे चक्रीवादळ आहे हे मे 2025 मध्ये आलेले चक्रीवादळ आहे. हे बंगालचा उपसागर आणि भारताचा पूर्व किनारा या ठिकाणी आलेले होते आणि या चक्रीवादळाला श्रीलंकेने नाव दिलेले होते. त्यानंतरचे अल्फ्रेड हे चक्रीवादळ जे मार्च 2025 मध्ये आलेले होते आणि ऑस्ट्रेलियाचा दक्षिण पूर्व किनारा या ठिकाणी हे धडकले होते आणि ऑस्ट्रेलियाने या चक्रीवादळाला नाव दिलेले होते. त्यानंतरचे चक्रीवादळ होते जूड जे मार्च 2025 मध्ये आलेले होते. याने मादागास्कर आणि मोझांबिक या देशांना तडाखा दिलेला होता आणि मॉरिशस या देशाने या चक्रीवादळाला नामकरण केलेले होते. त्यानंतरचे चक्रीवादळ आहे डिक्लेडी जे जानेवारी 2025 मध्ये दक्षिण पश्चिम हिंदी महासागर या ठिकाणी आलेले होते. त्यानंतरचे चक्रीवादळ आहे चिदो जे डिसेंबर 2024 मध्ये मोझांबिक या ठिकाणी आलेले होते. तर या चक्रीवादळाला मॉरिशस या देशाने नाव दिलेले होते. तर ही काही चक्रीवादळे आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. अभिनेता पंकज धीर यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 पंजाब आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. ते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. तर नुकतेच प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे दुःखद निधन झालेले आहे. ते महाभारतातील कर्ण या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले होते. त्यांचा जन्म हा 9 नोव्हेंबर 1956 साली पंजाब या राज्यामध्ये झालेला होता. तर त्यांचे निधन नुकतेच 15 ऑक्टोबर 2025 या दिवशी वयाच्या 68 वर्षी झालेले आहे. कारकिर्दीची सुरुवात त्यांनी पूनम या चित्रपटातून केलेली होती. त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट कोणते आहेत? तर सनम बेवफा, सडक, एक्के पे एक्का, बादशहा, टार्झन द वंडर कार या काही प्रसिद्ध अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. तर काही प्रसिद्ध मालिका ज्याच्यामुळे ते घरोघरी पोहोचलेले होते त्या म्हणजे महाभारत, सावधान इंडिया, चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा. त्यामुळे या संपूर्ण काही चित्रपट आणि मालिकामुळे त्या अतिशय असे प्रसिद्ध झालेले होते आणि घराघरामध्ये त्यांचा रोल हा पोहोचलेला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने खरंच संपूर्ण देशभरामध्ये एक दुःखद असे लाट पसरलेली आहे. त्यामुळे पण आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे आता ही संपूर्ण माहिती ऑलरेडी येथे शेअर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता आजचा एक प्रश्न विचारणार आहे ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे टायफून हालोंगने कोणत्या देशाला सर्वाधिक तडाखा दिलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 फिलिपाईन्स आणि पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी
आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.